महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय दिनांक 16 जानेवारी 2025 रोजीचं पदभरती संदर्भातील एक महत्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे. हे पत्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, शिक्षण अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, सर्व शिक्षण अधिकारी, महानगरपालिका, संबंधित शिक्षण निरीक्षक, पश्चिम, उत्तर, दक्षिण, बृहन्मुंबई, प्रशासन अधिकारी, मनपा, नगरपालिका संबंधित. याचा विषय आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावयाच्या कारवाईबाबत संदर्भ याला देण्यात आलेला आहे. पहिला संदर्भ देण्यात आलेला आहे शासन पत्र क्रमांक संकीर्ण 2024 दिनांक 10/9/2024. दुसरा आहे या कार्यालयाचे पत्र दिनांक 13/9/2024. तिसरा आहे शासन निर्णय दिनांक 14/1/2025 आणि चौथा आहे या कार्यालयाचे पत्र दिनांक 29/11/2023. या पत्रामध्ये सांगण्यात आलेले एका उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करिता शासन निर्णय दिनांक 10/11/2022 नुसार पुढील कारवाई करावयाची आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 14 जानेवारी 2025 नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सुरू करण्यात येणार आहे. शासन पत्र दिनांक 10/9/2024 अन्वये दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडे उर्वरित 10% रिक्त पदे, पहिल्या फेरीत अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे. त्यानुसार आपणास दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करिता या कार्यालयाचे पत्र दिनांक 13/9/2024 अन्वये पुढील आवश्यक कारवाईच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदांकडील बिंदू नामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळविण्यात आले आहे. सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी. शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक 29/11/2023 नुसार यापूर्वीच सविस्तर सूचनांद्वारे कळविण्यात आले आहे. पदभरतीची कारवाई तात्काळ करावयाची असल्याने आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात. याबाबत आपणास दिनांक 10/1/2025 रोजी संस्थांची विभागनिहाय एक्सेल शीट पाठविण्यात आली आहे. सदर एक्सेल शीट अद्ययावत करावी व ज्या संस्थांची बिंदू नामावली तपासलेली नसेल त्यांची तात्काळ बिंदू नामावली तपासणीची कारवाई करावी. बिंदू नामावली प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्याकरिता तत्पर कारवाई करावी. सचिंद्र प्रताप सिंग, भाप्रचे आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे हे पत्र निर्गमित झालेलं आहे. त्यामुळे आता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीला ही सुरुवात आता होताना पाहायला मिळत आहे.